शिवक्रांती न्यूज जत नागपूर येथील 17 जानेवारी व 18 जानेवारी होणारे महाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून हालचालीस वेग. दिनकर पतंगे. नागपूर येथील 17 आणि 18 जानेवारीला श्री संत शिरोमणी नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता महाअधिवेशन शिंपी समाजाच्या वतीने घेण्यात येणार आहे. हे अधिवेशन यशस्वी करण्याकरता पश्चिम महाराष्ट्रातून तालुका पातळी, जिल्हा पातळी, विभाग पातळी आणि राज्य पातळीवर विविध पदाधिकारी मोठ्या जोमाने कामाला लागलेली आहेत. प्रत्येक पातळीवर त्या ठिकाणी जाऊन सर्व शिंपी समाज बांधवांमध्ये मार्गदर्शन करून जनजागृती मोठ्या प्रमाणात चालू केलेली आहे. या महाअधिवेशनास माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शाह, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय नितीन गडकरी साहेब, नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे साहेब, त्याचबरोबर संपूर्ण देशातून सर्व शिंपी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून सर्वच कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने महेश मांढरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, तसेच पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री दिनकर पतंगे, पश्चिम महाराष्ट्राचे संघटक श्री संतोष मुळे, महिला आघाडी प्रमुख सौ मिलनताई कुडाळकर, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख सौ शारदा जंजाळ, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री सुरेश पुकाळे, सांगली जिल्हाध्यक्ष उदय मुळे, सातारा जिल्हाध्यक्ष सुनील कोरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष चुंबळकर, तसेच प्रत्येक जिल्ह्यातील तालुका पातळीवरील आणि कार्यकर्ते दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जनजागृती मोठ्या प्रमाणात करीत आहेत. आम्हाला खात्री आहे की हे ऐतिहासिक महाअधिवेशन चांगल्या प्रकारे यशस्वी होणार आहे आणि आम्ही ते करणार आहे. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून भारत कोळेकर, गडिंग्लज महादेव खटावकर, जयसिंगपूर पांडुरंग दाभोळे, जयसिंगपूर ही सर्व ज्येष्ठ मंडळी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करीत आहेत. जनजागृतीमध्ये प्रत्येक तालुक्यातून जाण्याचा मार्ग, नागपूरला जाण्याची साधने, राहण्याची व्यवस्था यासाठी इतर त्या सन्माननीय आमदार साहेब, सन्माननीय मंत्री महोदय, तालुक्यातील पदाधिकारी यांच्याशी संपर्क ठेवण्याचे काम चालू केले आहे. हे महाअधिवेशन अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री भास्करराव टोनपे, कार्याध्यक्ष श्री ईश्वर दिर्डे, समन्वयक जागजोण साहेब यांचे मार्गदर्शन सतत लाभत आहे. या मळ्याखातील तमाम शिंपी समाज बांधवांना आम्ही विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या नागपूर येथील अधिवेशनास उपस्थित राहून हे अधिवेशन यशस्वी करावे असे मी आवाहन करत आहे. आपला दिनकर पतंगे, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, आणि संतोष मुळे, संघटक पश्चिम महाराष्ट्र. धन्यवाद.